भुलेश्वर या ठिकाणी गणपती आगमन मिरवणुकीमध्ये काल रात्री दुर्घटना घडली आहे। गणरायाची मूर्ती कोसळून 2 जणांचा मृत्यू आहे, तर 5 जण जखमी आहेत। जखमींवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याचं देखील कळतंय। काल भुलेश्वरच्या राजा या गणरायाची आगमन मिरवणूक दुपारी निघाली। रात्री 9-9:30च्या दरम्यान भुलेश्वर परिसरात पोहोचताच ही दुर्घटना घडलेली आहे। घटनास्थळावरून आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या। थेट जाते आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, काय नेमकी परिस्थिती आता त्या ठिकाणी? काय नेमकं म्हणणं आहे तिथल्या नागरिकांचं, गणेश भक्तांचं? अगदीच लागवी आपण पाहतोय मुंबईत बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आगमन सोहळे सुरू आहेत। सर्वच आगमन सोहळे जल्लोषात आणि उत्साहात सुरू आहेत। परंतु कालची रात्रीची घटना पाहिली तर भुलेश्वरचा राजा या गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक सुरू होती आणि त्याच दरम्यान दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये बाप्पाची मूर्ती खाली कोसळलेली आहे आणि त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जण जखमी देखील झालेले आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। खरं तर काही अंतरावरतीच बाप्पाचं मंडप देखील आहे आणि काही अंतरावरतीच असताना ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। भीषण अशी घटना आहे। खरं तर याच घटनेची संपूर्ण मुंबईभरच नव्हे तर इतर ठिकाणी देखील चर्चा होताना मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे। नेमकं काय झालेलं या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। दादा, नेमकं काय झालेलं होतं या वेळेला? रात्रीच्या वेळेला मिरवणूक या ठिकाणाहून जात होती, नेमकं काय झालेलं होतं घटना? 9:30चा वक्त होता इकडे आणि मूर्ती घेऊन बाप्पाला जायचं होतं आणि वाजता गाता आपण मूर्ती घेत होतो आम्ही। आणि अचानक काय झालं आम्हाला कळलं नाही। आम्हाला काय अचानक मूर्ती पडली आणि याची एवढी मोठी 3,000 वजनाची मूर्ती ते पडली आणि त्याच्या ब्रिजेच्या छातीवर पडली ते आणि ऑन द स्पॉट ते कॉलअप झाला। ते आता ये विवेक बंसल, ये जो भी हुआ वो 1-2 सेकंड में ही हुआ। 9:45 के आसपास मतलब कैसे हो गया किसी को कुछ समझ में ही नहीं आया। और हमारे 2 दोस्त भुलेश्वरच्या राजा के अध्यक्ष वो भी चले गए। हमको बहुत बहुत दुख हो रहा है इस बात। दादा, या घटनेची प्रचंड चर्चा आहे। नेमकं काय झालेलं होतं यावेळी? 2 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, 5 जण जखमी देखील आहेत। इथे काय आम्ही घेऊन आले होते, इथे काय नाही होते। आम्ही इथे आले ना तो डायरेक्ट एक खड्डा होते ना, तो खड्डा वेवल नहीं होते, तो डायरेक्ट ऊपर गए ना, डायरेक्ट मूर्ति सा बैलेंस बिगड़ा ना, तो डायरेक्ट मूर्ति ऊपर आ गया था ऐसा। तो हम लोग सपोर्ट दिया ना ऐसा, तो डायरेक्ट मूर्ति हम लोग के ऊपर आ गए थे। बच्चे भी थे, बूढ़े भी थे, जवान भी थे इधर। तो पब्लिक भी 1000-2000 पब्लिक थी, तो इसमें पूरा ऊपर आ गया था मूर्ति। वो इथे झाली आमचा एक सगळे साफ होना ना, इसके हिसाब से हुआ। इधर खड्डा आप भुलेश्वर खड्डा मिलेगा आपको। साइड गणपति आना जाना रहता है, आगमन हो विसर्जन हो सब गणपति इधर से आना जाना रहता है। तो इसके लिए पूरा अच्छा होए ना तो कुछ नहीं होए। आता 5 जण जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? 2 जण बाकी घायल है। 2 जन घायल, 5 जन घायल है और 2 जन का मूर्ति हुआ है। 5 जन थे, नीचे 5 से 4 जन थे, इनका घायल हुआ है और 2 जन का मूर्ति हुआ था जगह पे, इधर गए थे अस्पताल में लेके इसके लिए। अगदीच काही अंतरावरतीच बाप्पाचं मंडप आहे आणि याच बाप्पाच्या मंडपामध्ये बाप्पा विराजमान होणार होता। आगमन सोहळा सुरू होता आणि काही अंतरावरतीच असताना ही घटना घडलेली आहे। जैसा मूर्ति पहुंचने में 50 सेकंड की दूरी थी, इसके पहले वो 3 मिनट में जो हुआ वो 3 मिनट में हुआ। नहीं हम कुछ कर पाए, जैसे करने का मौका ही नहीं मिला ना। जैसे मूर्ति पूरा ऊपर ही आ गया था, मूर्ति वजन था तो हिल ही नहीं रहा था। इसके लिए बाद में फायर ब्रिगेड आया ना, तब तक हम लोग पहले मरीज को लेके चले गए थे हॉस्पिटल ऐसा। 7ही जणांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। पोलीस प्रशासनाकडून काही मदत करण्यात आली इतरांशी देखील संवाद साधताना स्नेहा त्या ठिकाणी अनेक जण आहेत, पोलीस कर्मचारी आहेत त्या ठिकाणी। नागरिकांचं म्हणणं आहे की खड्ड्यांमुळे या ठिकाणी घडलेलं आहे। काय नेमकं झालंय त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय माहिती समोर आली आहे हेही विचारलं होतं। हे खड्ड्यामुळे घडलेलं आहे, चेंबरमुळे घडलेलं आहे असं म्हटलं जात आहे। नेमकं काय घडलेलं होतं? सबसे ज्यादा तो मैं तो ये बताना चाहते हैं कि ये खड्डा की वजह से ये कार्यकर्ता और ये लोगों ने हर साल जो गणपति आते हैं तो हर साल पहले खड्डे सब सही करवाते थे। ये साल गणपति आए तो इन लोगों ने खड्डे सही नहीं करवाए हैं।
ठीक है। और दूसरी बात, जो गणपति जो जिसने बनवाए हैं वो जो कार्यकर्ता है उसने जो चेंज करवाया है, जो कारीगर जो हर साल जिस कारीगर से गणपति बनवाते हैं तो कारीगर ने दूसरे ने गणपति बनाए हैं इसके लिए। अगदीच आपण पाहतोय काही जणांशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय झालेलं होतं या ठिकाणी? गणपतीचं आगमन सोहळा सुरू होता. काही जण या ठिकाणी उपस्थित नव्हते, परंतु जे उपस्थित होते त्यांच्याकडून सांगण्यात येते की खड्डे या ठिकाणी भुलेश्वरच्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतात. चेंबर नीट लावण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे देखील हे जे आगमन सोहळा आहे या आगमन सोहळ्यामध्ये दुर्दैवी घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचं पाहायला मिळते. 2 जणांचे मृत्यू झालेले आहेत, 5 जण जखमी आहेत, त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं म्हटलं जाते. लागवी स्नेहा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. बुलेश्वर या ठिकाणी गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना घडलेली आहे. केवळ 50 सेकंद चा काळ होता असं त्यांचं म्हणणं आहे की मूर्ती ज्या मंडपात विराजमान होणार होती ते मंडप आणि मूर्ती यामध्ये केवळ काही मिनिटांचं अंतर होतं आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली. खड्ड्यांमुळे दुर्घटना घडलेली आहे असं या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. खड्डे जर वेळीच बुजवले गेले असते तर ही अप्रिय घटना घडली नसती असं देखील काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. तर मूर्ती कोसळून या ठिकाणी 2 जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.